बिबट्यांचे हल्ले वाढले, त्यामुळे आता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। बिबट्यांनी खाण्याच्या शोधात जंगलाबाहेर येऊ नये यासाठी आता महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यात येणार आहे। त्यामुळे आता जंगलातच 1 कोटींच्या शेळ्या किंवा बकऱ्या सोडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। तसे आदेश वनमंत्री गणेश नाईकांनी वन अधिकाऱ्यांना दिलेत। बिबट्यांचा धोका असलेल्या भागात हा निर्णय लागू होईल। बिबट्याला सर्वसाधारणपणे एका दिवसात रोज 5 ते 8 किलो मांसाची गरज असते। शेळ्या, बकऱ्या किंवा कोंबड्या विकत घेऊन त्या जंगलात सोडण्याची योजना कायमस्वरूपी व्यवहार्य नसल्याचा दावा वन्यजीव अभ्यासकांनी केला आहे। मी असं म्हटलं की चार लोकांचा मृत्यू होणार आहे लक्षात घेऊन तुम्ही 1 कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ट बांधून ते जंगलामध्ये सोडा। म्हणजे कमीत कमी त्या ठिकाणी ते जसं गावामध्ये नंदी असतो तो देवाचा नंदी, तशा प्रकारच्या शेळ्या, ह्या शेळ्यांचा बचाव तुम्ही करा, त्यांना तुम्ही खाऊ नका। त्या जर त्या ठिकाणी जंगलामध्ये उपलब्ध झाल्या तर ते असलेले वाघ किंवा बिबटे या ठिकाणी इकडे येणार नाहीत। म्हणजे तुमच्या मुलाबाळांचं, तुमचं मानवाचं रक्षण होईल। त्यावेळेला बिबट सफारी मागितली होती। बिबट सफारीमध्ये 25 ते 30 फक्त बिबट्या बसतात, पण आता हजारोची संख्येने झाल्यामुळे मला असं वाटतं गाडगिळ साहेबांना कदाचित ही गोष्ट माहीत नसावी। सर्वसामान्य माणसाचं जीवन धोक्यात आलंय। शेत्या आमच्या आता उजाड झालेल्या आहेत आणि कुठलाही शेतकरी काम करायला मागत नाही। जीवाच्या भीतीने दिवसा हल्ले होतात, सायंकाळी हल्ले होतात, रात्री हल्ले होतात, पहाटे हल्ले होतात। या भिंती बांधणं, शेळ्या सोडणं या उपाययोजना होऊ शकत नाही। नसबंदी करण्याच्या पेक्षा, आणखी आपली ताकद वाया घालवण्यापेक्षा 2 रेस्क्यू सेंटर उभे करा।